नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे ढोबळी मिरची. चटपटीत अशी आपण ढोबळी मिरची बनवूया. तर आता मी इथं ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी देठं काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या कड्या सगळ्या आहेत ना तसे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत ते राहिलेलं. आणि इकडे कांदा एक घेतलेला आहे. इकडे मी कसुरी मेथी घेतलेली, हलकीशी गरम केली. जिरे पण हलकेसे गरम केलेले आहेत आणि आमचूर पावडर आहे अर्धा चमचा. आणि इकडे गरम मसाला, लाल मिरची पावडर, घरचा कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ. आलं लसूणची पेस्ट. तेल टाकून घेते थोडंसं आणि शेंगदाण्याचं कूट. आता हे सर्व मिक्स करून घेते. आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी मिरची मध्ये भरून घेते मसाला. आता अशाच प्रकारे सर्व मसाला भरून घेते. आता कढई ठेवली मी गॅसवरती. तेल ओतून घेते. दोन चमचे तेल ओतले. आता या मिरच्या टाकून घेते. त्याच्यावरती झाकण लागते. आता मिरच्या पलटी मारून घेते. ती बाजू पलटून पलटून मी वाफेवरती भाजून घेते. आता झाकण लावते आणि बारीक गॅस करून ठेवते आणि याच्या दोन्ही साईड भाजून घेते. ची भाजी होते तोपर्यंत कबुतरांना खायला घातले. इकडे आता तांदूळ टाकले. तांदूळ, ज्वारी किंवा राहिलेल्या शिल्लक चपात्या भाकरी अशा चुरवून टाकते मी. खातात बरोबर. आणि शिल्लक राहिलेलं जेवण पण वाया जात नाही आणि ह्यांची पण पोटं भरली जातात. आता मी भाजीकडे आली. मिरची चांगली वापरली. आता हे थोडंसं राहिलेला मसाला ना तो मी आता टाकते. आधी टाकला असता म्हणजे करपला असता ना, म्हणून आता यावेळेस टाकते. आता पुन्हा एकदा झाकून ठेवते. याला झाली बऱ्यापैकी. अजून 2 मिनिटं वाफ आणते. आता 2-3 मिनिटं झालेली आहेत. मिरचीला चांगली वाफ बसलेली आहे. आता अशा प्रकारे आपली मिरची, चटपटीत मिरची तयार. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.